काम ज्यादा करतो अशी परिस्थिती आहे. जे माणूस ज्यादा बोलतो ते काम करत असतो. तुझं भाऊ कमी बोलतो पण काम ज्यादा करते याची अपेक्षा आहे. आज आपण सर्वजण आमच्या थोड्या अवधीत 2 अडीच वाजल्यापासून जे आम्हाला प्रोग्राम मिळाला, जे आपलं देशाचे महाराष्ट्राचे नेते मुख्यमंत्रीपदी निवड झाली तेव्हा फोटोही मिळालं. तर आम्ही सुरुवात केली आणि त्यांनी तेवढ्या आपल्याला फोनद्वारे निरोप देता तेवढं दिलं तरी ग्रामस्थ बरीच झाली. उद्या एक आपल्याला कळकळीची विनंती आहे. उद्या आपल्या माढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय आबासाहेबांची आपल्या दुपारी 2:30 वाजता जाहीर सभा आहे. तर त्या जाहीर सभेलाही अशीच जास्तीत जास्त लोकांनी यावं याची आग्रहाच्या विनंती आहे. आता मला आमच्या भाषेनं सांगितलं आम्हाला माहित नव्हतं जिल्हा परिषद मध्ये विहिरी मिळते आमच्या आम्हाला माहित नव्हतं त्या 45 असते काय असते माहिती नाही आणि आम्हाला काही मिळलं नाही. आम्हाला आता मग 55 ही पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक ती निवडून जाऊन करते ती काय की मध्ये मला त्या झाल्याचं मार्केट कमिटी आहे. ती मार्केट कमिटी मध्ये काम आहे त्यांचं म्हणून त्यांचं काय काम की विहिरी पत्र कुठे शिलाई बसणी काय न बसणी आपल्या गावाला काय येत नाही ते म्हणलं आता आपलं वाढपे आहे. आता वाढपे आपल्या आपण उकडे बस येवाय बसूया तसं ती पाठी येणार म्हणलं ते काही करू नका वाढपे अप्लाय कर आपल्या वाढप्यासाठी आता आपण मतदान केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण मतदान करायचं. आता बोशे गावाचे आपले भाऊ आहेत ही अपेक्षा म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आणि आता उमेदवार तर आपल्या गावात नाही. महाराज कीर्तन आनंद चला पंचायत समितीला बोलावं लागेल चला तेवढं काम करावं लागतं एवढं करूया. आणि ह्या लोकांपेक्षाही थोडी जरी काही अडचण आली तर आपल्याला माहिती नाही मग डायरेक्ट कॉल आपण पंचायत समितीचा करावं लागलं झालं पाहिजे ठीक आहे. तर त्यामुळे सगळ्यांनी विनंती करतो आपला एक गावचा उमेदवार निश्चितपणानं गावात आपलं गाव आपल्या गाण्यात 1 नंबरला राहिलं पाहिजे हीच अपेक्षा करतो आणि सर्वजण आपल्या विनंतीला आला याबद्दल सर्वांचा आपण मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.